मरेपर्यंत जन्मठेप झालेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने 15,000 रुपयांच्या जामिनावर अटी आणि शर्तीसह मुक्त करण्याचा आदेश पारित केला। या खटल्याची अधिक माहिती अशी, विशेष न्यायाधीश सोलापूर यांनी सन 2021चा विशेष खटला क्रमांक 203 मध्ये 17 जून 2025 रोजी दिलेल्या निकालपत्र आणि आदेशानुसार अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 376(2) N, 452, 323, 504 आणि 506 अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून आरोपी रोहित बनसोडे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। या निकालाविरुद्ध आरोपीनं ॲडव्होकेट वीरेश पुरवंत आणि ॲडव्होकेट आशुतोष पुरवंत यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली होती। आरोपीच्या जामिनाच्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करताना पीडितेच्या पुराव्यावरून आरोपीचा गुन्ह्यातील दोष सिद्ध होतो, त्यामुळं आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी हरकत घेतली। या उलट आरोपीच्या वकिलांनी विशेष न्यायालयाच्या निकालात काही त्रुटी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि रेकॉर्डवरील पुराव्यांचा विचार करता संबंधित खटला हा आरोपी क्रमांक 1 रोहित बनसोडे आणि पीडिता यांच्या भावनिक सहभागाचा असल्याचा युक्तिवाद केला। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी रोहित बनसोडे याला 15,000 रुपयांच्या जामिनावर अटी आणि शर्तींसह मुक्त करण्याचा आदेश पारित केला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट वीरेश पुरवंत आणि ॲडव्होकेट आशुतोष पुरवंत यांनी काम पाहिलं। अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रोहित बनसोडे यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। सदर शिक्षेविरुद्ध आरोपीने ॲडव्होकेट वीरेश पुरवंत व ॲडव्होकेट आशुतोष पुरवंत यांच्यामार्फत मेहरबान उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केले। सदर आरोपीच्या जामिनाच्या सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी मेहरबान विशेष न्यायाधीशाच्या निकालातील काही त्रुटी मेहरबान उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। तसेच सदरचा खटला हा आरोपी क्रमांक 1 व पीडिता यांच्या भावनिक सहभागातला असल्याचा युक्तिवाद आरोपीतर्फे वकिलांनी केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान उच्च न्यायालयाने आरोपी क्रमांक 1 रोहित बनसोडे यास जामिनावर मुक्तता केली। सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट वीरेश पुरवंत व ॲडव्होकेट आशुतोष पुरवंत यांनी काम पाहिले।